ज्याप्रमाणे लोक म्हणतात की आमच्या दातांची रचना पहा, आतड्यांची ठेवण पहा. हो, म्हणतात की आपले दात पहा, आपली आतडी पहा. आपल्याकडे सुद्धा तर हे इकडचे दात आहेत, कॅनाइन्स आहेत, ज्याच्याने मांस फाडले जाते आणि आपली जी आतडी आहे ती मांस पचवू शकते. तर आम्ही का खाऊ नये? हा गाढवाचा तर्क आहे. गाढवाचा तर्क कुठल्या अर्थाने? काही शिवीगाळ करत नाहीये मी. गाढव म्हणजे चेतनाहीन पशु. मी त्याला एक प्रतीकासारखं घेतो इथे. हो. एका जनावरासाठी ही गोष्ट ठीक आहे की तो काहीही असं खाऊ शकतो जे तो पचवू शकतो. त्याला कोणतीही शिक्षा होत नाही काहीही खाण्याची. जनावरांसाठी अट किंवा नियम केवळ एकच आहे की जर तू पचवू शकत असशील तर तू स्वतंत्र आहेस खाण्यासाठी. प्राणी तर रस्त्यावर पडलेले असतात. तुम्ही गाडी चालवताय, मध्येच रस्त्यात तुम्हाला कुठेतरी गाढव पडलेले दिसेल. तुम्ही त्या गाढवाची हुज्जत घालता का? तुम्ही त्यासाठी पोलिसांना बोलवता? तुम्ही तुमची वाट वाकडी करून आपली गाडी काढून घेता तिथून? गाढव आहे रस्त्यावर येऊन बसले. पण कुणी माणूस जर रस्त्यावर येऊन बसला तर, आणि असाच तर्क सुद्धा देऊ लागला की गाढव सुद्धा रस्त्यावर बसतात ना, मग मी का बसू शकत नाही? तर तो व्यक्ती गाढवाहूनही अधिक गाढव आहे. तर ही तर्क दिल्या जातात मांसाहारासाठी. हे तर्क गाढवांपेक्षा सुद्धा अधिक गाढवपणाचे तर्क आहेत. प्राणी ते सर्व खाऊ शकतात जे त्यांना पचतं. तुम्ही ते सर्व खाऊ शकत नाही जे तुम्ही पचवू शकता. तुम्हाला हे पाहून खावं लागेल की तुम्ही जे काही खाताय त्याचा दुसऱ्यावर काय प्रभाव पडतोय.